विनम्रपणे बोलतो, कारण हे कागलकरांचे संस्कार आहेत. तुम्हाला कागलकरांचे संस्कार समजलेच नाही, पण तुम्हाला या मातीची ओळख पाहिजे की माझे संस्कार आहेत, माझं विनम्रतापणा माझी कमजोरी नाही आहे. तर जर माझ्या जनतेला तुम्ही धमक्या देत असाल तर याद राखा, गाठ ह्या समरजी घाडगेवर आहे. जे जे धमक्या देत आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो की जर धमक्या अशा चालू ठेवल्या तर लोकांना म्हणतो ती यादी करून द्या. मी पण ध्यानात ठेवतो आणि 23 तारखेनंतर मी ध्यानात ठेवलं तर काय होतंय मला वाटतं तिकडच्या लोकांना जास्त माहिती आहे. कृपया करून कोणीही माझ्या लोकांना धमकी द्यायची नाही. समरजी घाडगे या धमक्या खपून घेणार नाही. कोणी धमकी वमकी दिली काही नाही. 8 दिवस आणि काही लागलं तर व्यासपीठापासून आम्ही सगळी तुमच्या सगळ्यांची पाठराखण करायला तयार आहे. बिंदासपणे तुम्ही बाहेर पडा, भयमुक्त तुम्ही बाहेर पडा आणि आपलं परिवर्तन घडवा. येणारं परिवर्तन तुमचं आहे, येणारं भविष्य तुमचं आहे, येणारा विकास तुमचा आहे आणि होणारा आमदार पण तुमचाच आहे. हे जबाबदारी तुमच्यासमोर बोलतो.